दिंडोरा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित योजना. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित दिंडोरा बॅरेज प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय. या प्रकल्पासाठी 2173.81 हेक्टर जमीन संपादित केली जात असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प आहे. मात्र तिन्ही जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15,000 शेतकरी या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्यानं त्यांनी आंदोलन सुरू केलं. मारेगाव तालुक्यातील 3 गावं या प्रकल्पाच्या प्रभावाखाली येत आहेत. शेतकऱ्यांनी 240 कोटी रुपयांचं भरपाई पॅकेज मिळाल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी देणार नाही असा ठाम निर्धार केलाय. या मागणीसाठी तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर मारेगाव येथे शेतकऱ्यांनी खाट टाकू आंदोलन केलं. मात्र ठेकेदारानं शेतकऱ्यांची अडवणूक केल्यानं संताप व्यक्त केला जातोय. पासून सातत्याने दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहे. सातत्याने शासन आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ हे सातत्याने प्रकल्पग्रस्तांची अडवणूक करत आहे. आज त्यांनी याची एक गाठलेली आहे की त्यांनी ठेकेदारांच्या JCPसुद्धा या ठिकाणी आडव्या केलेल्या आहे. पोलीस प्रशासनाचे बॅरिकेड न वापरता त्यांनी ठेकेदाराला या विषयाचं कुठलंही गांभीर्य आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु ठेकेदारांनी प्रशासनाकडे विनंती करायला पाहिजे. परंतु त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि प्रशासनाने ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये हा ठेकेदार येत नाही आणि या ठेकेदारांनी आज स्वतःची JCP आडवी लावून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये अशा घटना जर घडत गेल्या तर संविधानाने दिलेल्या अधिकारावर एक गंडांतर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून आज झालेला दिसतो आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.